सोलापुरातल्या महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून कर्तव्यापासून रोखल्याची क्लिप व्हायरल झाली। त्यानंतर अजित पवारांची कृती आणि भाषेवरून चौफेर टीका करण्यात आली। तर कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता असं यावर अजित पवारांनी म्हटलंय। पाहूयात एक रिपोर्ट। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? डेयरिंग हुआ है क्या? मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ। एरवी शिस्त आणि कायद्याची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची एका महिला IPS पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याची भाषा पहा। कार्रवाई के लिए इतनी डेयरिंग हुई क्या? तेरे ऊपर एक्शन लूंगा, तेरा नंबर दे, मैं आदेश देता हूँ, वो रुकाओ। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। प्रकरण होतं सोलापुरातल्या कुरडू गावात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचं। पण आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची क्लिप व्हायरल झाली आणि कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता असं अजित पवारांनी ट्विट करून म्हटलंय। सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता। आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे। मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे। ही क्लिप 4 ते 5 दिवसांआधीची आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुरडू या गावात मुरुम उपसा सुरू होता, पण हा मुरुम उपसा बेकायदेशीरपणे सुरू असल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली। त्यानंतर पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा घटनास्थळी आल्या आणि मुरुम उपसा थांबवण्याचे आदेश दिले। ग्रामस्थ आणि प्रशासनात वाद झाला। इथूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन केला। IPS अंजना कृष्णा यांनी स्वतःच्या मोबाईलवर फोन करण्याची अजित पवारांना विनंती केली आणि अजित पवारांचा राग अनावर झाला। मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे ये भी पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना। तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। या व्हिडिओनंतर विरोधक अक्षरशः तुटून पडलेत। अधिकाऱ्यांना दम देणाऱ्या अजित पवारांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं उरत नाही। तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात। तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता, अतिशय शॉकिंग आहे। ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोंबतात, त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं। मी उपमुख्यमंत्री बोलतोय, प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे। अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल, तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत। हे दादागिरीने आणि हुकुमशाहीने कारभार चालवू शकतात। सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय, त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागले की मालक। दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर मागतात। ते असंही म्हणू शकले असते की मी आपल्या कार्यालयाला फोन करून आपल्याशी संपर्क करते, याच्या ऐवजी दादा त्यांच्याकडे नंबर मागतात, दादा नंबर घेतात आणि दादा त्या नंबरवरती सुद्धा फोन करतात। पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत या प्रकरणावरून मतभेद आहेत। रोहित पवारांनी अजित पवारांची बाजू घेतलीये, तर आव्हाडांनी अजित पवारांकडून माफीची मागणी केली आहे।
रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय की वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागवले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा गेली 35 ते 40 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याची सुद्धा कोणतीही चूक नाही, पण आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो हेही अजितदादांनी या निमित्तानं लक्षात घ्यायला हवं, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. म्हणजे एक मुख्यमंत्री सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये ती मगरुरी दिसते. दादांचा काय तो स्वभाव आहे, त्यांचा बोलण्याची स्टाईल आहे आणि त्या स्टाईलच्या जोरावरती ते सगळं चालत आलं. खरं तर ह्याच्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला पाहिजे. एका मुरूम उचलण्याच्या प्रकरणावरून जर एखाद्या UPSC देऊन क्लास 1 सुपर क्लास 1 असलेल्या महिला अधिकाऱ्याला जर महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मुरमावरनं जर बोलत असेल तर मग रीतीचं काय असेल, मग महसुली कायदे कानूनांचं काय असेल, मोठमोठ्या उद्योगधंदे, MIDC, कारखाने याच्यामध्ये काय असेल. चिंदी चोर आहेत हे सगळे, चिंदी चोर. मुरुम उचलणाऱ्याचा प्रतिबंध करणाऱ्या एका क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकाऱ्याला जर हे अशा आरेरवीच्या भाषेत बोलत असतील तर मग बाकी महसुली किंवा बाकी इंडस्ट्रीयल वगैरे 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 ज्या काही गोष्टी आहेत तिथं ही लोक काय करत असतील. अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या तिरुअनंतपुरमच्या आहेत. त्यांची आई कोर्टात टायपिस्ट असून वडील छोटा कपड्याचा व्यवसाय करतात. 2022 ते 23च्या UPSC परीक्षेत 355वी रँक त्यांनी मिळवली आहे. अंजना कृष्णा यांना महाराष्ट्र केडर मिळालं असून सोलापूरच्या करमाळा तालुक्यात त्या DSP म्हणून कार्यरत आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता असं अजित पवारांनी म्हटलंय. पण यावेळी ज्या पद्धतीने अजित पवार बोलले आणि महिला IPSला अरेतुरे करून जी भाषा वापरली ती उपमुख्यमंत्र्याला शोभणारी नाही, यावरून विरोधकांनी समाचार घेतलाय. सोलापूरहून सागर सुरवसेसह शीतल कुमार मोटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.